हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। खूप दिवसातून मी ब्लॉग चालू केलेला आहे आणि आज बघू तुम्हाला काय दाखवता येईल। आज का नाही आम्ही मस्त पुलाव आणि कांदे भजे बनवणार आहोत, सगळ्या मैत्रिणी वगैरे म्हणून एका मैत्रिणीच्या घरी बनवणार आहोत। तर बघू कितपत तुम्हाला ते आम्ही दाखवू शकतो, ते मी दाखवायचा प्रयत्न करेल। आणि खूप गोंधळ असणार आहे, कारण जमल्यानंतर मुलं वगैरे जमल्यानंतर खूप गोंधळ वगैरे करतात। तर का नाही तुम्ही माझा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। खूप दिवसातून ब्लॉग होणार आहे, तर बघू आज ब्लॉग घ्यायला पण मजा येईल, कारण का खूप जणी गप्पा वगैरे टप्पा चालू असणार आहेत। त्यासाठी तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू करा। आत्ता सध्या मी दुकानात आहे। आयुताच्या बाबा आणि आयुता गेले आहेत घरी जेवायला, कारण त्यांना शुगर असल्यामुळे त्यांना वेळेवर जेवण लागतं आणि ते दोघं गेले आहेत घरी आणि मी आहे दुकानात। सध्या वाजलेले आहे 11:30 12 वाजले आहेत, नाही 11 वाजले आहे सध्या। तर ते दोघं गेले आहेत जेवायला आणि तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू करा। असं चाललेले आहेत गडबडीत मी, तर चला। तर इथं चालू आहे पुलाव करण्याची तयारी आणि सगळेजण मिळून भाज्या वगैरे चिरत आहेत, मस्त गप्पा चालू आहे। इकडं भज्याचं का नाही पीठ वगैरे कालवायचं चालू आहे। तर सगळी तयारी वगैरे चालू आहे, ती शूट करत आहे मी। श्रद्धाला नाही ते लक्ष्मीला तुम्हाला असते तर त्याच्यामुळे मला महालक्ष्मीला तर गेल्या वर्षी तुम्ही येणं जाणंच केलं। हो ना, त्या पोरी घरात स्नान वगैरे करणार कर नका, मी व्हिडिओ यायचं नाही, मी म्यूट करणार आहे। कोथिंबीर वरून टाकू आलू पूर्ण आता खालं ना, झालं मटार झाली की मटार टाकली का थोडा तिखट टाक, तेल आहे ना दोन्ही टाकले आता तेल बरं का, हातात सोडायचं नाही हो खाली, बरं का खाली पाणी येत नाही मला, ते रोट्याचा प्रॉब्लेम आहे, पाणी उंच नाही आहे ना त्याच्यामुळे नाही, ते नाही थोडा प्रॉब्लेमच झाला। थोडा मी घेते तिथं वाया त्याच्यात काय आहे ना बस आता बस। पुलाव आणि भजी आमचे एकदम रेडी आहे। तर थोड्या वेळ आम्ही बसलेलो आहोत। लोणचं चटणी सगळ्यांनी आणलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ते ठेवलेले आहेत। आता आम्ही थोड्याशा गप्पा वगैरे मारल्यानंतर चालू करणार जेवण। ड्रॉइंग 8 वाजता बरोबर आम्ही मंदिरात जातो, 5 ला लवकर उठलं तर होते सगळं आवडलं, नाही तर मग होत नाही नको का लागेल मला साधा साधाच नाही, कॅमेरा कसं झालं जाऊ द्या, बालाजीला गेलं शुक्रवारचं हरभऱ्याची डाळ, हवन होते पुकाचे जीवन करी जीवित नये पूर्ण ब्रह्म हे जैन कर्म, जय जय रघुवीर समर्थ। खूप सुंदर वातावरण झालेलं आहे, पाहू शकतात। आणि पाऊस येत आहे। आयुता बघा कशी पळती। आता आयुताला मी ट्युशनला सोडायला चाललेले आहे।
मस्त. आणि तिकडं टॉमी पण मस्त खेळत आहे. छान. अशा प्रकारे आमची पार्टी एकदम सक्सेसफुल झालेली आहे. खूप हसलोत, खूप म्हणजे खूप हसलोत, कारण का आमचा पुलाव बिघडलेला होता आणि त्याच्यामुळे आम्ही प्रचंड हसलोत. आणि तुम्ही ब्लॉग पाहिला असला तर तुमचे खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पावसामध्ये फिरण्याची मजाच वेगळी खरं. खूप छान आणि फ्रेश वाटायला, मस्त वातावरण वाटायला.